नमस्कार, रेश्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आपण खव्याचे गुलाबजाम बनवूया। खव्याचे गुलाबजाम जितके अवघड आहेत तितके सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे। त्यासाठी साहित्य काय लागते ते बघूया। त्यासाठी घेतलेला आहे खवा, रेडीमेड खवा घेतलेला आहे, अर्धा किलो साखर घेतलेली आहे, अर्धा किलो खवा घेतलेला आहे, केशर घेतलेला आहे आणि थोडा मैद्याचा वापर करणार आहे। मैदा मी जास्त वापरणार नाहीये, आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये मिक्स करूया। खवा चांगला आपण मळून घेऊया। त्यासाठी आपण पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीने आपण मळणार आहोत। आपण तळ हाताने चांगलं रगडून मळून घेऊया। त्यानंतर आपण थोडा मैदा मिक्स करून परत थोडंसं मळून घेऊन आपण जेवढं चांगलं मळून घेऊ तेवढे गुलाबजाम खूप छान होतात, तुटत नाहीत। थोडा थोडा मैदा मिक्स करून आपण चांगलं मळून घेतलेलं आहे। हे बघा आपण किती छान पद्धतीने मळून घेत आहोत। पंचवीस मिनिटं पीठ झाकून ठेवूया आपण। त्यानंतर वेलची खलबत्त्यात कुटून घेऊया। गुलाबजामचा पाक करून घेऊया। त्यासाठी इथे आपण अर्धा किलो साखर घेतलेले आहे, अर्धा लिटर पाणी घेतलेले आहे। साखर बुडेल इतकंच पाणी घ्यावे, इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। त्यानंतर वेलची कुटून घेऊन आपण त्यात टाकूया। त्यानंतर केशरची काड्या टाकूया। त्यानंतर हलवून घेऊया। एक तारी पाक नाही करायचा आहे, एकदम असं चिकट झाला पाहिजे असंच करायचं आहे। त्यामुळे इथे जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहे, तर आपण चेक करून घेऊया पाक झालेला आहे का। 5 मिनिटं झालेले आहे, तर आपला पाक तयार झालेला आहे। 10-15 मिनिटं झालेले आहे। चला तर आपण पीठ पण चांगलं भिजलेलं आहे, आपण एकसारखे गोळे करून घेऊया। गुलाबजाम आपले सर्व गुलाबजाम बनवून झालेले आहेत। आपण आता गुलाबजाम तळण्यासाठी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, तुपाचाही करू शकता। त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवूया। त्यानंतर तेल टाकून घेऊया। तेल आपण जास्त प्रमाणात टाकूया आणि तेल तापलंय की नाही चेक करण्यासाठी छोटासा गोळा टाकून नंतर गुलाबजाम सोडूया आणि मंद आचेवर एकसारखे आपण तळून घेऊया गुलाबजाम। अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम तळून घेणार आहे। गुलाबजाम गरम पाकामध्ये नाही टाकायचे, थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर झाल्यावर गुलाबजाम आपण टाकून घेऊन सर्व करूया। असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय।